शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारत रत्न सावरकरांचा अमित शहाचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या तडीपार अमित शहाचं करायचं काय? या तडीपार अमित शहाचं करायचं काय? काय आंदोलन? थांबा एक 5 मिनिट. काय म्हणणार? थांबा. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. थोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली आणि ते जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभे आणि राज्यसभा जी चालवतात त्यांच्यासाठी पण ती आहे. पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहा यांनी त्यांचा म्हणजे असं घोर अपमानच केला त्या अपमानाच्या निषेधात शिवसेना संभाजीनगरचे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत. अमित शहा
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सरकारने चालू आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भ्रष्टाचार संविधानाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये संघ परिवाराला हे कसं आवडलं असं बोलावं म्हणून प्रमुख यांनी सुद्धा आज म्हणून आता म्हणजे आता त्यांना काही गरज राहिली नाही, कारण त्यांचं बहुमत महाराष्ट्रात आलं. असं गरज राहिली नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुण्याची. आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं, जे काही वाटेल तसं त्या ठिकाणी किंवा आम्ही त्या ठिकाणी त्यांना जोडे पण मारत नाही आता. आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी कालच भूमिका मांडली, माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली. त्यांनी सुद्धा निळी टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे, विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहानी, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करेल. आता बोला. खरं तर ज्या याच्या पदावर बसलेले आहे अमित शहा, खरं तर यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज ज्या आपण संविधानानुसार आता या महाराष्ट्रात चालू आहे, आपण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून ठेवलेले आहे त्या संविधानानुसार खरं तर महाराष्ट्रात एकदम अत्यंतप्रिय गोष्टी चालू होत्या. पण खरं तर हे भाजपचे जे अमित शहा आहे, स्वतःला गृहमंत्री म्हणतात, यांना लाजा वाटायला पाहिजे की संविधानाबद्दल ते असं बोलतात. खरं तर यांनी ना राजीनामा द्यायला पाहिजे. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. काय मी हिंदी मराठी. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न जे या देशाचा स्वाभिमान, मान, सन्मान, अस्मिता असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात यांनी जे संविधानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अवमानात्मक बोलले त्याबद्दल आमच्या सगळ्या जनतेच्या भावना दुखावलेल्या आहे आणि शिवसेना या संदर्भात त्यांचा तीव्र निषेध करत आहे. त्यासाठी आज या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही सगळेजण या ठिकाणी करतोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र करून स्वतः एकरूप करून या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला घडवलं, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अशब्द बोलणं म्हणजे हे अशोभनीय आहे. आणि देशाच्या उच्च सभागृहात ते त्या बोलतात, त्यामुळे त्यांना बोला त्याबद्दल आम्ही त्याची जाहीर निषेध करतो. अमित शहा यांनी स्वतःची भावना लक्षात घेऊन, जनतेची भावना लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी. हो, टार्गेट तर नक्कीच करते, कारण की यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे संविधान दिलं आहे हे यांना एक एक जणांचं जे पुसायचं आहे म्हणून हे करत आहे. 2 दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बेकार वक्तव्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये संसदेत केलं, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. एक आंदोलन भव्य आणि मोठं अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी आंदोलन होत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं पूजन करून हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर त्र्यंबकभाऊ तुपे या ठिकाणी आहेत,
शिवसेनेचे मराठवाड्याचे सचिव अशोकजी पटवर्धन, चेतनजी कांबळे या ठिकाणी आहेत। तसेच यांच्यासह बाळासाहेबजी थोरात, महिला आघाडीच्या आमच्या दातारताई आहेत, भाटीताई आहेत, सुकन्याताई भोसले आहेत, सर्वच आमचे मीराताई आहेत, आमच्या नगरसेविकाताई, सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना आपण जवळपास अर्धा पाऊण तासापासून या ठिकाणी अमित शहा यांचा निषेध करत आहोत। खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला खाली मान घालायला लावणार असं आहे अमित शहा यांचं वक्तव्य। कधी संविधानाचा अवमान, कधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान, नेहमीच भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होत असताना आदरणीय ठाकरे साहेबांच्या आदेशामुळे या ठिकाणी आंदोलन सुरू असताना मी निश्चितपणे या आंदोलनाची भूमिका मांडण्याकरता चेतन कांबळे यांना विनंती करतो, त्यांनी भूमिका मांडावी चेतन कांबळे यांनी।